ज्याच्यासाठी मी या घरात आले तोच मला आई म्हणून स्वीकारायला तयार नाही. त्यापेक्षा मी इथे नसतेच आले तर बरं झालं असतं. भुवनेश्वरीने हेच संस्कार केलेत का रे तुझ्यावर? बघा तुम्ही त्यांना आई आहे मी तुझी. आई नाही सहन होत मला आता. नाही सहन होत. आता काय झालंय? बघा तुम्ही रडू नका, वाईट वाटून घेऊ नका. मला समजू शकते तुम्हाला काय वाटत असेल, वाईट वाटत असेल वगैरे, पण तुम्ही बी मला समजून घ्यायचा जरा प्रयत्न करा. तुम्ही असं अचानक उठून आमच्या समोर येणार आणि म्हणणार मला आई म्हणा, मला ते कसं जमणार तुम्ही सांगा बरं. आत्ता आई साहेबांच्या धक्क्यातनं सावरतोय आम्ही, तेवढ्यात पुढचा धक्का घेऊन तुम्ही आला आमच्या समोर. मला बी जरा सावरायला वेळ द्या की. आणि आमच्या आई साहेबांनी आमच्यावर जे संस्कार केलेले आहेत ते चांगलेच आहेत. म्हणताना आतापर्यंत तुमच्या संग प्रत्येक शब्द मी चांगलाच बोललेलो आहे. जरी रागात बोललो असलो तरी काय वावगं बोललेलो नाही, वाकडा शब्द बोललेलो नाही, नम्रपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आमच्या आईसाहेब जरी इथं असत्या ना आत्ता, तरी तुम्हाला योग्य तो मान त्यांनी दिलाच असता. मला मान नकोय रे बाबा. मला प्रेम हवंय, माया हवीये, तीच मला मिळत नाहीये. तू माझ्या साध्या सावलीला पण उभं राहत नाहीस, माझ्याकडे बघत सुद्धा नाहीयेस. माझ्या हातचं खात पित नाहीस, माझ्या हातचं पाणी सुद्धा तुला साधं चालत नाही. इतके दिवस झालेत मला या घरात परत येऊन, पण एक दिवस पण मला येऊन भेटला नाहीस तू. आई म्हणून हाक मारणं तर दूरच राहील. काही साध्या गोष्टी मी तुझ्याशी बोलायला आले तर आपल्यात वाद होतो. असं का होतंय रे अधिपती? आई, मी तुम्हाला म्हटलं ना त्यांना थोडासा वेळ द्या. किती वेळ देऊ मला सांग ना अक्षरा, किती वेळ देऊ? आणि अशा काय चुकीच्या अपेक्षा आहेत ग माझ्या? अगदी साधी अपेक्षा आहे ग माझी की ह्याने मला आई म्हणावं, बस एवढीच अपेक्षा आहे. मी तुला म्हटलं होतं ना चारू, ही सगळी त्या भुवनेश्वरीची करणी आहे. हे तिचं गारुड आहे सगळं. ती आता इथं नाहीये. ती असती ना तर तुला बरोबर कळलं असतं चारू, तिनं कसं ह्याला आपल्या कह्यात ठेवलंय. 24 तास नुसतं आई साहेब आई साहेब आई साहेब, दुसरं काही सुचत नव्हतं याला. आणि माझं तरी काय स्थान होतं ग इथं? कधी बापाचा मान दिलेला नाही त्यानं मला. आणि आताही सख्या आई बापाला आई बाप म्हणायला तयार नाही हा. हो चारू सूर्यवंशी, एक शब्द बोलू नकोस. माझी कुठली गोष्ट तुला आतापर्यंत पटली नाहीच आहे, पण तुझी सख्खी आई उभी आहे ना तुझ्या समोर, तिचा साधा मान ठेवता येत नाही तुला. आतापर्यंत मला हे सगळे सांगत होते तुला वेळ द्यायला हवा, आणि मलाही वाटलं की कधीतरी कधीतरी तुला वाटेल की ही आपली आई आहे, तिच्याशी प्रेमानं आदरानं बोलावं. पण नाही, दिवस जातील तसं तुझं अतिच होत चाललंय. माझ्याशी वाद घालतच होतास, आता तिच्याशी वाद घालतोस. एवढं कळवळून तुला सांगतेय ती, एवढं विनवतीये तुला, तुला काहीच फरक पडत नाही. अरे एवढा निष्ठुर कसा होतोयस? कुर्बानाचं कौतुक तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्ही बघितले की आयुष्यभर तुम्ही आमच्या आई साहेबांसंग कसं वागलाय ते. त्यांनी बघितलं असतं ना तर ह्यासनी बी कळलं असतं कसं वागतं आणि कसं नाही ते. अहो एक बायको म्हणून राहिलं, एक बाई म्हणून तर साधा रिस्पेक्ट द्यायचा आहे का नाही, ते पण केलं नाही या माणसानं. आणि सांगतात आता कौतुक निष्ठुरपणाची. सगळ्या घरादाराला माहिती आहे, तुम्ही नका सांगू आम्हाला. तू हेच बोल, हेच बोल तू. मी तुला बोललो की तू माझ्या चुका काढ. स्वतःकडे कधी बघणार नाहीस तू, स्वतःचं वागणं कधी तपासणार नाहीस. दुसरी काय अपेक्षा करायची तुझ्याकडून? त्या बाईचे संस्कार आहेत ना तुझ्यावर, ती हेच करायची. स्वतःची चूक कधी मान्य नाही करायची. ज्या बाईने तुला जन्म दिलाय त्या सख्ख्या आईला झिडकारतोयस तू आज. ज्या बाईने या घराची तुझी वाट लावली, तिला डोक्यावर घेऊन बसलायस. अरे तुला कधी कळणार आहे, त्या भुवनेश्वरीनं तुझ्यावर जे संस्कार केले ना, ते फक्त गुलाम बनवण्याचे संस्कार केले. तू गुलाम आहेस तिचा अजूनही. आई साहेबांविषयी काय गरळ वगायची नाही, मी सांगून ठेवतो पहिल्यांदाच. त्यांच्याबद्दल वावगं बोलल्याला मी खपवून घेणार नाही. आणि त्या इथं नसताना तुम्ही तुमची बाजू मांडायला लागला एवढं लक्षात ठेवा. त्या जरी इथं नसल्या ना तरी मी आहे इथं. आणि आता जर का लय बोलला का नाही
सांगून ठेवतो. प्लीज प्लीज शांत व्हा, तुम्ही चिडू नका आता प्लीज. अहो मला काय शांत व्हायला सांगतो, तुम्ही त्यांना सांगा की शांत व्हायला, त्या दोघांना बी सांगा, तोंड पण ठेवा म्हणावं. आम्ही शांत राहायचं का? तू वाटेल ते बोलशील आणि आम्ही ऐकून घ्यायचं, हा कुठला नियम? तू मुलगा आहेस आमचा, आम्ही आई बाप आहोत तुझे. आम्ही तुझं ऐकून नाही घ्यायचं, तू आमचं ऐकायचं आहेस. त्या भुवनेश्वरीला नावं ठेवायची नाही का? नाही ठेवायची. हे दिसतंय ना माझ्या मुलाचं काय करून ठेवलंय तिनं. एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखी अवस्था झाली आहे तुझी. तिच्या मनाला येईल तसं तिनं नाचवलंय तुला आणि आजही नाचवते. तुम्ही सांगा. ही जी आंधळी भक्ती करतोयस ना तिची, तू भक्त झालायस. तू तिचा आंधळा भक्त, अंध भक्त. हा मग भक्तच आहे मी आमच्या आई साहेबांचा. त्या आमच्या आई आहेत आणि आमच्यासाठी देवच आहेत आणि मी त्यांचा भक्तच आहे. मग काय म्हणणार? कसली देव? तिला तर माणूस म्हणायला तयार नाहीये. कारण माणसामध्ये काही गोष्टी तरी चांगल्या असतात, तिच्यात एक सुद्धा गोष्ट चांगली नव्हती. आणि तिची बाजू घेऊन काय भांडतोस रे माझ्याशी? हा, तिने फक्त वापर केलाय तुझा, वापर. पर काय केलं म्हणतो, त्यांनी घडवलंय आम्हाला. हे जे काय मी आज समाजात उभा आहे ना, ते फक्त आमच्या आई साहेबांमुळेच उभा आहे. त्यांनी शिकवलं आम्हाला समाजात कसं वागायचं, बोलायचं, चालायचं, चार चौकात उठाय बसायचं कसं, ते आई साहेबांनी शिकवले. तुम्ही काय शिकवलेलं नाही एवढं देण्यात घ्या. ते कसं असते, कावळी आलेला माणसाला का नाही सगळेच पिवळे दिसते का नाही दुनियात सगळी, तसं झालंय तुमचं. तुम्हाला आई साहेबांविषयी चांगलं काही दिसत नाही, सगळं वाईटच दिसते. मी 100 वेळा पाडे वाचून दाखवल्यात तुम्हाला, त्यांनी आमच्यासाठी काय काय केलं आणि काय नाही. तुम्हाला मी चांगलं माहित आहे, तरी काय तुमच्या डोसक्यात फरक पडलेला नाहीच आहे. तिच्या चांगुलपणाचे किती पाढे वाचलेस ना तरी मला एक शब्द पटणार नाही. आणि मुळात पाढे वाचायला तर तुला शिकवलं नाही तिनं. तू तिच्या काबूत गेल्यानंतर पहिल्यांदा काय केलं तर तुझं नाव शाळेतनं काढून टाकलं. शिक्षण तोडलं तुझं, अडाणी ठेवलं तुला, निरक्षर. हे केलं तिनं, हे तिचे संस्कार. शिक्षणाची कशी गरज नाही हे शिकवलं ना तिनं तुला. आणि तुला जे तिचं प्रेम आणि माया वाटते ना, ते फक्त तुला आपल्या कह्यात ठेवण्यासाठीचं नाटक होतं. आणि तू मूर्खासारखा त्याच्यावरती विश्वास ठेवलायस. काय बोलताय तू? यांच्या शिक्षणात काय कौतुक सांगायला? ज्या गोष्टी आमच्यासाठी आई साहेबांनी मनापासून केल्या त्या 100 गोष्टी आहेत. त्याच्याकडे कानडोळा करताय वय सोयीस्करपणे. हा बघेल तेव्हा नुसतं आपल्या शिक्षणाचं तुमचं वाजवतं 10 वेळा. सांगू नका मला कौतुक शिक्षणाचं काय. शिक्षणाचं महत्व तुला आत्ता कळणार नाहीच रे. कारण त्या अडाणी बाईचे अडाणी संस्कार आहेत ना तुझ्यावर. हो, पण कधीतरी एक दिवस बाहेरचे लोक तुझ्या तोंडावर तुला अडाणी म्हणतील ना, तेव्हा कळेल तुला. पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल अधिपती. अरे वाट लावली आहे त्या बाईनं तुझ्या आयुष्याची, वाट. आणि तिची बाजू घेऊन तू सख्या बापाची मांडतोयस. 4 वाजता सूर्यवंशी तुम्ही ना शांत बसा, नाहीतर का नाही. नाहीतर काय? तुझ्या डोळ्यावर जी भुवनेश्वरी नावाची पट्टी आहे ना, ती ओरबाडून काढणार आहे मी आज. मम्मी ही तू काय करते? हळू बोल की जरा. अगं पण काय झालं तिथं सांग. अधिपतीच्या खोलीत का नाही मोठा राडा चाललाय. बाप लेकाची झोपल्या. कशावरनं झोपलंय? पण अजून काय विषय? आपली ताई आणि चारूबाई जे मोठे मालक का नाही, चारूबाईची तळी उचलायला आणि अधिपती आपल्या ताईची. दोघांमध्ये भांडणं लागल्यात. ऐकू चल, ऐक. ओ बास करा, ओ बास करा म्हणलं ना, बास करा की आता. नाही गप्पा बसणार. तुम्ही आता असं गप्प बसणार नाही. तुम्हाला काय करताय तुम्ही? मग सांगा की तुम्ही त्यांना. थांब अक्षरा, अहो थांब. अक्षरा सोड त्याला. अक्षरा सोड त्याला. बाबा हा काय काय करणार आहेस? काय स्वतःच्या बापावर हात उचलणार आहेस? उचल हात. हे संस्कार केलेत भुवनेश्वरीनं तुझ्यावर. उचल. बाबा उचल, चल उचल हात. मार बापाला, मार. अधिपती प्लीज. बाबा शांत व्हा ना तुम्ही. प्लीज थांबा. ही शिकवण त्या भुवनेश्वरीची. घरातल्या लोकांना वैरी बनवायचं आणि बाहेरच्या माणसांना आपलं करायचं, ही शिकवण तिची. मला उचकवू नका तुम्ही. मी बोलणार. अरे करणार काय आहेस तू? हात उचलशील ना? उचलून दाखव. एवढं तरी धाडस दाखव. माझं डोकं फिरू नका. आधीच फिरवलंय त्या भुवनेश्वरीनं. काय बाकी आहे डोकं फिरायचं? बाबा बास ना. अधिपती थांब. अहो प्लीज तुम्ही तरी भास करा ना आता. अधिपती काय चाललंय तुमचं? का भांडताय तुम्ही एवढे? तुम्ही मध्ये पडू नका हो याच्यात. ह्यांचं लय झालं आता. का बोलतात मग हे सारखं सारखं आई साहेबांविषयी?
मग काय काय करणार आहेस? धावून येणार आहेस माझ्या अंगावर, हात उचलणार आहेस? आणि हे काय पहिल्यांदा नाही करत आहेस तू, त्याच्या आधी अनेक वेळेला केलेस. इतक्या खालच्या पातळीला गेलायस तू. मी गप्प बसायचो कारण मला वाटायचं की याच्यात तुझी चूक नाहीये. तुझ्या नकळत्या वयात ती बाई तुझ्या आयुष्यात आली. कधीतरी तू शहाणा होशील, कधीतरी तुला अक्कल येईल या आशेवर होतो मी. पण नाही, तुझं तुला कळत नाहीच आहे. पण एवढे आम्ही सांगतोय दोघे तरी तुला अक्कल येत नाहीये. पण आता मी सहन करणार नाहीये. तू मुलगा आहेस माझा म्हणून आतापर्यंत ऐकून घेतला, पण आता नाही. आणि मला आज बघायचंच आहे अधिपती सूर्यवंशी तुझी मजल कुठपर्यंत जाते. अहो तुम्ही थांबा, थांबा तुम्ही. मुद्दाम करलाय का हो? हा? अक्षरात तू यात पडू नको. आज बाप लेकाच्या नात्याचं जे काही व्हायचंय ना ते होऊन जाऊ दे. बघायचंच आहे मला. मी बोलणार भुवनेश्वरीला, मी नाव ठेवणार तिला. हेच हेच केलं तुम्ही आई साहेबांबरोबर, पण हेच केलं तुम्ही. त्यासनी काय तर बोलणार, त्यांचं डोसकं फिरणार, मग त्या तुम्हाला बोलणार, मग त्या वाईट. बा काय बघतोय आपला मुलगा? एक माणूस दुसऱ्या माणसाच्या कह्यात इतका जातो. स्वतःचं डोकं, स्वतःची सदसद विवेक बुद्धी काहीच वापरता येत नाही त्याला. बाबा तुम्ही शांत व्हा. बसता का? बसता इथे. हा या या बसा इथे. थांबा. हे घे पाणी प्या बरं. पाणी प्या. शांत बाबा. आणि आई तुम्ही पण त्यांच्या बोलण्याचं वाईट नका वाटून घेऊ. वेगळीकडचाच राग आहे तो वेगळीकडेच निघतो. सगळं ठीक होणार आहे. मला माहिती आहे सगळं ठीक होणार आहे. अजून किती दिवस अशी समजूत काढणार आहेस माझी? लहान मुलांची काढतात तशी. मला इथे येऊन इतके दिवस झाले पण अजूनही काहीच ठीक होत नाही. उलट सगळं बिघडतच चाललंय. मला खरंच असं वाटायला लागलं की मी इथे येऊन चूक केली. मी नकोच होतं इथे यायला. चारू काय बोलतेस तू? आई अहो असं नका ना म्हणू. मला खूप आनंद झालाय तुम्ही इथे आल्याचा. बाबांना आनंद झालाय. आणि हे घर तुमचंच आहे. ही सगळी माणसं तुमची आहेत. सगळी माणसं? माझा मुलगाच माझा राहिला नाहीये ग. ज्याच्यासाठी मी इथे आले, ज्याला बघण्यासाठी माझे डोळे आसुसलेले, तोच मला नाकारतोय. काय करू मी इथे राहून? सांग ना. घर माझं आहे म्हणजे काय ग? घराच्या भिंती त्यांना आपलं मानू मी? आई असं नका बोलू प्लीज. प्लीज असं नका बोलू. आता हे सगळे भलते सलते विषय निघतायत ना म्हणून चिडतायत ते. तुम्ही बघा एकदा सगळं शांत झालं ना की तेही सत्य स्वीकारतील. असू दे. मला नाही वाटत तसं, पण तू माझी काळजी नको करूस. मी शांत होईल. तू जाऊन बघ. अधिपती डोक्यात राग घालून गेलाय. त्याच्याशी बोल, त्याला शांत कर. त्याला शांत तूच करू शकशील. जा बोल त्याच्याशी. होय. इतकं बोलायला नको होतं तुम्ही त्यांना. काय अधिपती कसे वागलात तुम्ही? आई वडील आहेत ते तुमचे. अहो मग मी हेच मला नको असं. तुम्ही कशाला त्यांचं वकीलपत्र घेऊन येतात प्रत्येक वेळी? 1000 वेळा त्यासनी मी सांगितलं. आणि तुम्हाला बी का माझीच चूक दिसते काय? तुम्ही त्यासनी सांगा. तुम्ही सांगा माझ्याशी बोलायलाच येत जाऊ नका, माझ्या नादाला लागू नका. कशाला माझ्या संग बोलायला येतात ते? मग पण काय झालंय ते मला कळतच नाही. तुम्ही एवढी टोकाची भूमिका का घेता दरवेळी? मग काय करू? आपलंच घर आहे ना, आपलीच माणसं आहेत ना. आणि त्यांनी जन्म दिला हो तुम्हाला. त्यांना नाही का असं वाटणार की तुम्ही त्यांना आई म्हणून हाक मारावी? बरं हाक मारायचं जाऊ दे, तुम्ही त्यांच्याशी धड बोलत सुद्धा नाही. हेच सगळं बाबांना दिसतं. त्यांना वाईट वाटतं आणि म्हणून राग करतात ते. म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी मीच आहे तर? मला तसं नाही म्हणायचं, पण तुम्ही हा वाद, ही भांडणं थांबवू शकता. ओ पास मास्तरींना
एकतर त्या माझ्या आई नाहीत आणि मला आता हे ऐकून ऐकून मी कंटाळा आलाय. जे काय सारखं तुम्ही त्यांची बाजू घेऊन घेऊन माझ्या संग भांडा येत आहे का नाही, मला वैताग आला. चिटलोय मी. काय झालंय अधिपती? तुम्ही पहिल्यांदाच मी असं बघते की समोरच्या माणसाच्या भावनांचा विचारच करत नाही आहात. एरवी तर किती समजून घेता सगळ्यांना, सगळ्यांचा विचार करता. काय झालंय तुम्हाला नक्की? जिथं आईसाहेबांचा इच्छा असतोय का नाही तिथं बाकी कुणाचा विचार मी करत नसते आणि करणार बी नाही. तुमच्या जन्मदाते आईचं सुद्धा नाही. हा सांगितलं ना, कुणाचाच नाही. बक्की चंचे, अगं आपण दोघी बी तिकडे नव्हतो. तिकडे असतो का नाही आपण दोघी तर रागीत तेल वतलंच असतं बघ आपण. मम्मी पर तूच म्हणलीस ना मग त्या भानगडीत पडायचं नाही म्हणून. वै ग म्हणलं मी. काय चाललंय? काय चाललंय तुमचं खुसूर पुसूर? आता ऐकलंच ना व? काय चाललंय ते? आवाज नाही आला तुला? अगं पण तुम्हाला नसत्या चौकशा कशाला पाहिजेत? गप्प बसा की. वय आम्ही बसतो ग गप्प. पण तू बोल की त्या बाईला काय तर. काय बोलू आणि कुणाला समजावू? काय का आता? अगं त्या चारू बाईला समजाव की. अगं तिचं काय ग सारखं असतंय त्या अधिपतीच्या माग 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 लागती नुसती. नाही तर काय सारखं मला मला आई म्हण, मला आई म्हण, मला आई म्हण, मला आई म्हण. काय काय लहान पोरावानी मागं लागती त्याच्या. मग काय आता तिला काय कळाय ना ग काय? का अधिपतीनं ताईला आई मानलंय म्हणून? फड 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 करायचं ग. बसाव की मागच्या शिटावर. पुढच्या रांगेत बसायचं हिला. नाही तर काय तीच डोसकं फिरवते आधिपतीचं आणि मग ते चिडतंय, मग जातंय बापाशी भांडणं कराय अंगावर. मम्मी मी तुला सांगते ह्या समजायला ना ती चारूबाईच कारणीभूत आहे. आता तुला सांगू ही चारूबाई का नाही घरात आल्यापासून रोज 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 भांडणं व्हायला. या बाईला ताईच्या नाकाची तर सर आहे का ग? माझा काही कंट्रोलच नाही हिच्यावर. ते जाऊ दे, तू बोल बरं त्या बाईला काय तर. चारू सॉरी. या आमच्या भांडणाचा तुला किती त्रास होत असेल हे मला कळतंय. आय एम सॉरी. माझाही तोल सुटला बोलताना. मी वाटेल तसं बोललो त्याला. पण चारू मला असंही वाटतंय की हे सगळं बोलणं गरजेचं होतं. पण तू काळजी करू नको. आज तो तुला आई म्हणून स्वीकारत नाहीये पण कधीतरी स्वीकारेल. कधीतरी कधीतरी त्याच्या डोळ्यावरची पट्टी निघेल. अक्षरा म्हणते तसं. तू ह्या सगळ्याचा जास्त विचार नको करू. समोर जे दिसतं तेच विचार येतात ना मनात. उगीच वेडी आशा का ठेवू मी वास्तव समोर दिसताना? चारू असं नाहीये. असं नाहीये काही. आणि हे बघ चारू, तू पुन्हा असं कधीच बोलू नकोस की तू या घरात येऊन चूक केलीस. चारू तू आल्यामुळे या घराला घर पण आलंय. तू लक्ष्मी आहेस आपल्या घरची. तू मालकीण आहेस. हे घर तुझं आहे. हे घर माझं आहे पण माझा मुलगा मात्र परका झाला. आई म्हणून हाक मारायला सुद्धा तयार नाहीये. या घरातलं सुख ऐश्वर्य कसपटा समान आहे माझ्यासाठी. अहो पण तुम्हाला कोणी म्हणतच नाही की भुवनेश्वरी मॅडमना विसरा किंवा त्यांचं स्थान दुसऱ्या कोणाला तरी द्या. माझं असं म्हणणं नाहीच आहे. आणि चारुलता मॅडमचं सुद्धा नाही असं म्हणणं. त्यांची फक्त एवढीच इच्छा आहे हो की त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय तर तेवढं तरी प्रेम तुमच्याकडून मिळावं त्यांना. हो बाजलं. त्या चारुलता मॅडम आल्यापासून तुम्ही काय त्यांचं वकीलपत्र घेतलं काय? बंद करा की विषय. कटाळा आला आता मला. पास करा. ठीक आहे सॉरी चुकलं माझं. आपण नको बोलायला आता याविषयी. पुन्हा कधीतरी. नाही नको. पुन्हा पण नको बोलायच नको आता. बासच करूया या विषय. ठीक आहे सॉरी चुकलं माझं. आपण कधीच नको बोलायला याविषयी. ठीक आहे. माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे ती तरी ऐकाल? अजून काहीतरी आहेच काय? छोटीशी रिक्वेस्ट आहे. तुम्ही त्यांना आई मानत नाही ठीक आहे पण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाला आपण दुखावलंय आणि एका अशा व्यक्तीला दुखावलंय जिला तुमच्याकडून मायेची प्रेमाची अपेक्षा आहे.
तुम्हाला असं नाही वाटत की त्यांना जाऊन एकदा सॉरी म्हणावं? कशाला आम्ही कशाला सॉरी म्हणायचं त्यासनी? ठीक आहे, तुम्हाला जर स्वतःला तसं वाटत नसेल तर बायको सांगते म्हणून तरी, माझा हक्क हट्ट म्हणून तरी म्हणाल. हे आता तुम्ही नाही मला पेचात पाडायला लागला, तुम्ही आता हे वाढवा लागले. मला सांगा, तुम्हाला बाबांचा सारखा राग काय यायचा की ते भुवनेश्वरी मॅडमशी कसेही वागतात, मनाला येईल तसं बोलतात त्यांच्याशी, त्यांच्या मनाचा विचार करत नाही, म्हणून राग यायचा ना तुम्हाला? मग आता तुम्ही स्वतः कसे वागताय? तुम्ही तुमच्या आईशी कसे वागताय अधिपती? हा ठीक आहे, मी म्हणतो सॉरी, पण आत्ता का माझ्या रोजच्या ठिकाणावर नाही, मी काय आत्ता सॉरी म्हणायला जात नाही. आता मी गेलो तर भांडणं होणार म्हणताना. अहो पण तुम्हाला वाटतंय ना अधिपती, हे बघा, हे असले विषय भिजत ठेवायचे नसतात. तुम्हाला आता वाटतंय ना सॉरी म्हणावं, तुमची इच्छा आहे ना, मग लगेच म्हणून टाका. नाही नाही, तुमचं पण तुम्ही आता बाकीचं काही बोलूच नका. सॉरी म्हणा आणि संपवून टाका आयुष्य.